रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता कधी येणार, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी येणार, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, सध्या नुकताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल पार पडला। त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांच्या नाराजीमुळे खूप देशासहित राज्यामध्ये कमी जागा मिळाल्या। तर नरेंद्र मोदी सध्या देशाची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली, पण ती शपथ घेतली त्यानंतर आता सध्या शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पहिला निर्णय हा शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आला आहे। कारण की भारतीय जनता पार्टीला जर 2024च्या निवडणुकीचा विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात कमी जागा मिळाल्या आहेत। कारण की भारतीय जनता पार्टीच्या शेतकरीच्या विरोधात असलेल्या धोरणामुळे, हमीभाव नसल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते। त्यामुळे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रासहित देशामध्ये खूप कमी जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय हा शेतकरी बांधवांसाठी घेतलेला आहे। तर पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याच्या फाईलवर नरेंद्र मोदी यांनी सही केलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 17व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। तर देशातील 9.5 कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। तर त्यासाठी 20,000 कोटी रुपयाचा निधीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 20,000 कोटीच्या निधीच्या फाईलवर सुद्धा सही करण्यात आलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, राज्यासहित देशातील शेतकरी बांधवांसाठी 5 जून ते 15 जूनपर्यंत एक विशेष मोहीम राबवली होती। त्या मोहिमेमध्ये ज्या शेतकरी बांधवांची केवायसी पूर्ण नसेल, आधार प्रमाणीकरण पूर्ण नसेल, अशी एक मोहीम राबवलेली आहे। ते मोहीम पूर्णपणे पार पडल्यानंतर लगेचच या हप्त्याचं वितरण जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची केवायसी पूर्ण नसेल, ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत 15वा 16वा कोणताच हप्ता पीएम किसानचा आला नसेल, तर आपण माही सेवा केंद्रावर जाऊन चेक करू शकता की आपल्याला हा हप्ता का आलेला नाही। तर शेतकरी बांधवांनो, 15 जूनपर्यंत ही मोहीम आहे। त्या 15 जून नंतर या हप्त्याचं वितरण होणार आहे। तर जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट। ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं। व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथंच थांबतो, तुमची रजा घेतो। तोपर्यंत धन्यवाद।